नमस्कार, जय हिंद विद्यार्थी मित्रांनो. यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरती 2024. तर आज जे विद्यार्थी मित्रांनो भरतीचा 6वा दिवस होता. तर आज जे या ठिकाणी 16 ऑगस्टला यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं. तर 16 ऑगस्टला ग्राउंड कशा प्रकार झालं, सुरुवातपासून शेवटपर्यंत काय काय प्रोसेस होते आणि आज या ठिकाणी एका बॅचमध्ये किती मुलं सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना घेतलं, ॲक्सिलेंटचे किती मुलं घेतले, त्याचबरोबर सेकंड ग्रुपचे किती मुलं घेतले, त्याचबरोबर ॲक्सिलेंटसाठी आज टायमिंग काय देण्यात आला होता, सेकंड ग्रुपसाठी काय टायमिंग देण्यात आलं होतं, त्याचबरोबर मुलांनी कोणकोणत्या चुका केल्या ज्या की तुम्हाला या ठिकाणी करायच्या नाही आहे आणि मुलं कायचे त्या ठिकाणी कटत आहे, उंची किती त्या ठिकाणी लागत आहे, आणखीन कोणत्या याच्यात मुलं कटत आहे ते सुद्धा तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे की 16 ऑगस्टला यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड कशा प्रकारे झालं याबद्दल. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे. व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि जास्त करून यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो. तर आजसुद्धा जवळपास 600 ते 700 मुलं आज या ठिकाणी भरती देण्यासाठी आले होते आणि जवळपास 5-6 ते बॅचा या ठिकाणी बनल्या होत्या, म्हणजे 6+ या ठिकाणी बॅचा बनल्या होत्या. आणि तुम्हाला एक सांगून देतो, जे पण विद्यार्थी येणाऱ्या दिवसामध्ये ग्राउंड द्यायला येत असेल या ठिकाणी, तर भरतीला येताना तुम्हाला एक दिवस अगोदर या ठिकाणी यायचं आहे, कारण की भरतीची जी प्रोसेस आहे एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो चालू होते. ठीक आहे, तर एक दिवस अगोदरपासून जे तुम्ही या ठिकाणी या, ठीक आहे, कारण की भरतीची जी प्रोसेस आहे एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झालेली राहते. ठीक आहे, म्हणजे सांगायचं एवढंच, ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड कोणती पण तारीख असेल तर तुम्हाला भरतीला एक दिवस अगोदर या ठिकाणी यायचं आहे. तर 16 ऑगस्टला ज्या मुलांचं या ठिकाणी ग्राउंड झालं तर ते मुलं 15 ऑगस्टपासूनच या ठिकाणी ग्राउंडवर हजर होते ग्राउंडच्या ठिकाणी. ठीक आहे, आणि तुम्हाला जर समजा त्या ठिकाणी जायचं असेल तर कसं जायचं आहे ग्राउंडवर, तर त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनापासून ॲटो आहे तिथंचा आणि 20 रुपयामध्ये तुमचं त्या ठिकाणी जाणं होते. ॲटोवाल्यांतर म्हटलं की बाबा 30 घेतो, 40 घेतो, 100 घेतो, तर त्याला म्हणायचं 20 रुपये देतो म्हणा, नेऊन द्या म्हणा. ठीक आहे, तर 20 रुपयात तुम्हाला ते शावनी म्हणून नगर नाका जरी तुम्ही म्हटलं तर ते तुम्हाला बरोबर ते ग्राउंडवर सोडून देते, ज्या विद्यार्थ्यांनी ग्राउंड बघितलं नसेल त्यांनी. ठीक आहे, तर आज जे विद्यार्थी मित्रांनो सर्वात अगोदर मुले त्या ठिकाणी आले होते आणि सर्वात अगोदर 7-8 वाजतापासूनच मुले त्या ठिकाणी येत आहे, 7-8 वाजतापासून, आणि त्यांना फक्त बसून ठेवलं जात आहे. मुलं त्या ठिकाणी फिरत आहे आजूबाजूने आणि जसे 9 वाजले तसे ज्या मुलांना एंट्री त्या ठिकाणी दिल्या जात आहे, म्हणजे गेटच्या अंदर घेतलं जात आहे 9 वाजतापासून. तर तुम्ही कधीही या ठिकाणी ग्राउंडच्या अंदर जाऊ शकता. तुम्ही रात्री 9 वाजतासुद्धा गेटच्या अंदर जाऊ शकता, 10 वाजतासुद्धा जाऊ शकता, 11 वाजतासुद्धा जाऊ शकता, 12 वाजतासुद्धा जाऊ शकता, कारण की काही मुलं 12-12 वाजता जाते, काही मुलं 11-11 वाजतासुद्धा गेटच्या अंदर जाते. कारण की जेव्हा गेटच्या अंदर एंट्री होते तर फक्त सर्वात अगोदर 2 डॉक्युमेंट चेक केल्या जात आहे, हॉल तिकीट झालं, आधार कार्ड झालं. ठीक आहे, आणि मुलांना फक्त त्या अंदर बसून ठेवते. तर यामध्ये काय की बसू त्या अंदर जे अकडून जाते विद्यार्थी मित्रांनो, तर त्यामुळे बरेच मुलं काय करते की बाहेर थांबले राहते आणि आराम वगैरे करते, त्यानंतर ते ग्राउंडमध्ये जाते 11-12 वाजता. ठीक आहे, तर त्या ठिकाणी सर्वात अगोदर आर्मीवाल्यांनी मुलांना एंट्री दिली. एंट्रीनंतर त्या ठिकाणी सर्वात अगोदर काय होतं की हाईट घेत आहे, ते 170 सेंटीमीटर स्टार्टिंगला हाईट घेतात आणि ज्यांची 170 सेंटीमीटर बसली नाही तर त्यांची बॅच वेगळी, ते 1600 मीटर रनिंगसाठी सोडत आहे सगळ्यात शेवटची. ठीक आहे, आणि ज्यांची 170 सेंटीमीटर हाईट बसली त्यांची वेगळी ट्रूप त्या ठिकाणी बनवल्या जात आहे आणि त्या ठिकाणी फक्त 12 वाजेपर्यंत बसून ठेवलं जातं आणि या ठिकाणी जे आहे ते आर्मीवाले सूचना देतात, मुलांना मोटिवेशन करतात. त्याचबरोबर आपल्याला हे सुद्धा ते सांगतात की तुम्हाला झोपायचं असेल तर झोपून जा, झोपायला सुद्धा ते सांगता, रिलॅक्स तुम्ही करा म्हणते. ते पूर्ण ते म्हणजे चांगली माहिती ते मुलांना मोटिवेट वगैरे करत आहे. ठीक आहे, तर जसे 12 वाजले तसे ते हॉल तिकीट स्कॅन करत आहे आणि पहिली जी बॅच जे आज धावली होती, तर आज जे जवळपास विद्यार्थी मित्रांनो 12 वाजून 39 मिनिटाने पहिली बॅच आज जे विद्यार्थी मित्रांनो धावली होती. ठीक आहे, तर बरोबर 12 वाजून 39 मिनिटाने या ठिकाणी ग्राउंड स्टार्ट होता पहिल्या बॅचचं. तर आज जे एका बॅचमध्ये त्यांनी 100 मुले सोडले आणि 100पैकी जे विद्यार्थी मित्रांनो त्यांनी टोटल जवळपास 63 मुलं घेतले. त्यामध्ये ॲक्सिलेंटचे जवळपास 32 मुलं होते आणि बाकी सेकंड ग्रुपचे त्यांनी घेतले. आणि 1600 मीटर रनिंगसाठी आज जर टायमिंगचा जर बघितलं तर 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत ॲक्सिलेंटसाठी टायमिंग त्यांनी दिला होता आणि सेकंड ग्रुपसाठी जो टायमिंग देण्यात आला होता तो 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत सेकंड ग्रुपचे मुले त्यांनी घेतले. तर 5:45पर्यंत पूर्ण या ठिकाणी टाईम दिला जात आहे सेकंड ग्रुपसाठी. ठीक आहे, तर ह्या गोष्टीचं तुम्हाला या ठिकाणी लक्ष ठेवायचं आहे.
5:45पर्यंत पूर्ण 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत पूर्ण या ठिकाणी टाईम दिला जात आहे. जेवढे पण मुलं येणार आहे तेवढे ते घेत आहे टाईमनुसार. ठीक आहे. तर ज्या पण विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस केली असेल इमानदारीनं तर ते मुलं रनिंग या ठिकाणी 100% काढणार आहे. आणि तुम्हाला एक सांगतो की त्या ठिकाणी घाबरू नका, कारण की भरपूर मुले त्या ठिकाणी घाबरत आहेत. जसं गेटअपमध्ये अंदर जसं एंट्री होते तशीच मुलं या ठिकाणी घाबरत आहे. तर मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी घाबरू नका, स्वतःमध्ये हिंमत ठेवा, कारण की ज्या पण विद्यार्थ्यांनी प्रॅक्टिस केली असेल इमानदारीनं तर ते मुलं या ठिकाणी रनिंग हमखास या ठिकाणी काढणार आहे. ठीक आहे. तर रनिंग काढल्यानंतर ज्या मुलांनी रनिंग काढली त्या मुलांना तिथं बसून ठेवलं जात आहे ग्राउंडमध्ये रातभर, आणि जे मुलं कटले त्यांना या गेटाच्या बाहेर काढत आहे. हे मुलं तुम्हाला दिसत आहे येऊन राहिले तिकडून, हे सर्व मुले कटलेली मुलं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी मुलांना जे बाहेर काढले जातात, जे विद्यार्थी रनिंगमध्ये फेल झाले त्यांना. ठीक आहे. आणि ज्या मुलांनी रनिंग काढली त्यांची वेगळी प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे. सर्वात अगोदर त्यांच्या हातावर शिक्का दिला जात आहे. ज्यांनी ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर ॲक्सिलेंटचा शिक्का, ज्यांनी सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली त्यांच्या हातावर सेकंड ग्रुपचा शिक्का. त्यानंतर एक फॉर्म वगैरे त्या आर्मीवाले मुलांपासून लिहून घेत आहे. नॉर्मल फॉर्म आहे, सर्वांनाच तो फॉर्म भरता येणार आहे. ठीक आहे. आणि त्या ठिकाणी असं नको म्हणता की मला या ठिकाणी लिहिता येत नाही, इथं काय लिहू, तर तुमच्या एखाद्या कानाखाली बसून जाईल, कारण की ते मारतेसुद्धा आर्मीवाले. एका मुलानं असंच म्हटलं होतं की इथं पत्ता कोणता टाकू, फक्त त्यांना असं म्हटलं होतं की माझा पत्ता कुठं टाकू. तर तुम्हाला जे ह्या चुका करायच्या नाही आहे. ठीक आहे. कारण की त्या ठिकाणी खतरनाक काम आहे. तर हे झाल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो फॉर्म वगैरे लिहून घेतल्यानंतर त्या ठिकाणी आणखीन इव्हेंट होत आहे. लाँग जम्प ते पहिला इव्हेंट घेत आहेत. लाँग जम्प झाल्यानंतर ते झिगझॅग घेत आहे. लाँग जम्प किंवा झिगझॅग जर तुमची पडली नाही, समजा बसले नाही बरोबर, तरी तुम्हाला दुसरा चान्स त्या ठिकाणी दिला जाता, कारण की लाँग जम्प आणि झिगझॅगला या ठिकाणी जे मार्क्स नाही आहे. त्यानंतर या ठिकाणी 10 पुलअप्स आहे. 10 पुलअप्सला या ठिकाणी मार्क आहे. तुम्ही जर समजा जेवढं कमी पुलअप्सा काढणार आहे तेवढं कमी तुम्हाला मार्क भेटणार आहे. तर पुलअप्सवर तुम्हाला थोडं फोकस करायचं आहे. तर पुलअप्स झाल्यानंतर त्या ठिकाणी आणखीन मुलांना बसून ठेवलं जातं आहे रांगेमध्ये, आणि त्या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करत आहे. तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला कागदपत्र कोणकोणते लागते ते तुम्हाला सांगून देतो. तर पहा, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC झालं, TC नसेल तर बोनाफाईड, कॅरेक्टर सर्टिफिकेट न्या, त्याचबरोबर अनमॅरिड सर्टिफिकेट न्या तुम्ही, त्याचबरोबर आधार कार्ड झालं, सरपंचाचा रहिवासी दाखला नक्की न्या, कॅरेक्टर सर्टिफिकेट, अनमॅरिड सर्टिफिकेट, त्याचबरोबर राशन कार्डसुद्धा न्या तुम्ही. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी नोटरीसुद्धा न्यायची आहे. नोटरी त्या ठिकाणी कंपल्सरी नोटरी आहे, नोटरी लागतेच. तर ॲडव्होकेटपासून तुम्हाला नोटरी करायची आहे, वकिलाच्या घरी जाऊन तुम्हाला या ठिकाणी नोटरी करायची आहे. ठीक आहे. ज्या पण विद्यार्थ्यांनी नोटरी केली नसेल तर नोटरी करून घ्या. आणि फोटो तुम्हाला या ठिकाणी 50 फोटो लागणार आहे. जर समजा तुम्ही ॲक्सिडेंटमध्ये रनिंग जर समजा तुमचं रनिंग जे आहे हे ॲक्सिडेंटमध्ये रनिंग निघत असेल तर तुम्ही 50 फोटो त्या ठिकाणी न्या, कारण की ज्या दिवशी तुम्ही रनिंग काढली त्या दिवशी 50 फोटो लागत आहे, आणि ज्या दिवशी तुमचं मेडिकल असलं त्या दिवशी 20 फोटो लागत आहे. म्हणजे ॲक्सिडेंटमध्ये किंवा सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढली त्या दिवशी 20 फोटो आणि मेडिकलच्या वेळेस 20 फोटो. ठीक आहे. आणि मी जे तुम्हाला हे कागदपत्र सांगितले आहे हे सर्व तुम्हाला ओरिजिनल न्यायचे. आर्मीवाले ओरिजिनल चेक करत आहे आणि प्रत्येकापासून एक झेरॉक्स ते आर्मीवाले घेत आहे. तर एवढं तुम्हाला जे लक्ष ठेवायचं आहे, तर ओरिजिनल डॉक्युमेंट न्या, त्याचबरोबर झेरॉक्ससुद्धा न्या. तर अशा प्रकारे जे विद्यार्थी मित्रांनो यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीचं ग्राउंड झालं 16 ऑगस्टला. तर ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती आजच्यासाठी. तर सांगतो आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. वेळोवेळी अपडेट तुम्हाला देत राहणार आहे यारो छत्रपती संभाजी महाराज नगर आर्मी रॅली भरतीबद्दल. आजच्यासाठी तर थांबतो. भेटा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.